काल माझ्या मैत्रिणीचा फोन आला आणि फोनवर बोलायला लागली की नवीन नवीन ट्रेंड येतील तसं माणसं जगतायत नाही का. तर म्हटलं नक्की काय झालं हळदीचं म्हणतेस का. तर म्हटलं हळदीचं नाही गं, ती नाही का लग्नामध्ये निघाले नवीनच सून नाही तर लेक आणली आहे. तर मी म्हटलं हो त्याचं काय. तर म्हटली माझ्या लग्नात देखील असंच केलं बघ. म्हटलं मग चांगलं आहे ना, तू मुलीसारखी राहत असशील त्यांच्या घरी. तर मला म्हणते कुठलं. काल म्हणली माझ्या नवऱ्याने फक्त तांबे भरून आणले म्हणून आमचे सासरे म्हणले की पोराला आमच्या बैल करून टाकलाय. आणि काल रात्री जेव्हा त्यांच्या पोरीचा फोन आला आणि पोरगी म्हणली माझी तब्येत बरी नव्हती म्हणून नवऱ्यानं आज भांडी घासली. तर लगेच सासरे म्हणले लाखात एक जावई भेटलाय आम्हाला, कसं सोन्यासारखं माझ्या पोरीला सांभाळते. पण सोन्यासाठी 4 तांबे उचलून आणले. तर लगेच त्यांना आपल्या घरामध्ये प्राणी संग्रहालय झाल्यागत वाटते. कोण बैल होते, कोण ताटाखालचं मांजर होते, देव जाणे अजून कोण काय काय बनेल. पण ते जाऊ द्या, आज तुम्ही बटाट्याची आमटी कशी बनवायची ही रेसिपी बघितली आहे. तर नक्की एकदा ट्राय करा. बाकी आपले आजूबाजूचं प्राणी संग्रहालय आणि अशी विचित्र भरकटलेल्या स्वभावाची माणसं बघायलाच भेटतील. त्यामुळे ह्यांचा लोड न घेता मस्त राहा, स्वस्त जगा आणि व्हिडिओ बघत राहा काय. त्याचबरोबर सबस्क्राईब पण करा.